नमस्कार मित्रांनो, आज मन अतिशय जड झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर स्तंभ, जनतेचा लाडका अजितदादा पवार यांच्या अकाली निधन झाल्याचे वृत्त ऐकून संपूर्ण राज्य सुन्न झाले. बारामतीच्या धर्तीवर झालेल्या या विमान अपघाताने एका क्षणात महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला आहे. ते म्हणजे दादा. तुम्ही फक्त नेते नव्हते, तुम्ही दादा होता. बारामतीपासून ते मुंबईपर्यंत, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपासून ते शहरातील तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या मनात तुमची जागा होती. तुम्ही विकासाचा वेगवान रस्ता घालत होता. सिंचन प्रकल्प, रस्ते, शाळा, रुग्णालय, रोजगार, तुमच्या हातून किती कुटुंबांना प्रकाश मिळाला. तुम्ही नेहमी म्हणायचे, दादा कायम काम करायचं, बोलायचं नाही, आणि तुम्ही तेच केलं. अहोरात्र मेहनत, निर्णय घेण्याची ताकद आणि जनतेशी थेट संवाद. मी अजूनही विश्वास धरू शकत नाही की तुम्ही आमच्यात नाही. तुमची ती हसरी मुद्रा, ती धडाकेबाज भाषण आणि ती काय करतोय ते बघा असं म्हणणं, सगळं काही आता फक्त आठवणीमध्ये उरलेलं आहे. पण दादा, तुम्ही जे काम केलं ते कायम आठवणीत राहील. महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रत्येक पानावर तुमचं नाव अक्षरशः कोरलं गेलं आहे. या दुःखाच्या क्षणी मी पवार कुटुंबियांना, तुमच्या समर्थकांना आणि बारामतीच्या जनतेला आणि संपूर्ण महाराष्ट्राला मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो आणि आम्हाला सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. दादा, तुम्ही गेलात खरं, पण तुमची प्रेरणा, तुमची ऊर्जा, तुमचा विकासाचा ध्यास हे कधीच संपणार नाही. तुम्ही आमच्या हृदयात कायम जिवंत राहाल. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती शांती शांती.